लक्ष लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहे. आपले ऑफिशियल देखील मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. संतोषजी वळवी आणि विकासजी वळवी हे आपले ऑफिशियल आहेत. नंतर दर्शनजी डबके आमचे साथी समालोचक आहेत. बेलकडी संघाला विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. तसेच गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर संघाला देखील विनंती असणार आहे. आपण आयोजकांशी संपर्क साधा. सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी गणेश गणेश तारवी. पहिला बॉल हवेमध्ये गेलाय. मनीष कोल्हेकर तिकडे पोहोचला होता. 100 झेल पकडण्याचा प्रयत्न खूप चांगला झाला तिकडे. क्षेत्ररक्षक मनीष होते तिकडे. मनीष कुर्लेकर चांगला प्रयत्न. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने आपण पाहतोय धावफलकाला सुरुवात झालेली आहे. पुढे एकदा सरळ बॅटने खूप चांगला फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे आता लॉंग ऑफ मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. खूप चांगली बॉलिंग गणेश तारवीकडून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल धावफलकावरती नोंदवली गेली. धावसंख्या आता 1 ने 3 या आकड्यावरती 3 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. धावून चेंडू हाताला गेलाय. वाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल इथे येताना दिसतोय. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईट असेल. एक एक्स्ट्रा चेंडू आता इथे टाकलाय गणेशाने. धावसंख्या झालेली 4. श्रीबुंडाई स्पोर्ट्स कासूपाडा आज संघ आपण पाहतोय. आणि इथे आता फलंदाज बाद होतोय. धीरज शेलार याची खेळी ही आता संपुष्टात आलेली आहे. शून्याचा चष्मा घालून त्याला माघारी परतावं लागतंय. धनेश याने आलेला एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. सरळ हा फटका ते खेळला गेला होता. नशिबाची साथ मिळते धनेश याला की बॉलरचा हात बॉलला लागलेला नाहीये. एखाद्याचा शरीराचा भाग जर लागला असता बॉलला तर नक्कीच ती फलंदाज बाद होऊ शकला असता. कारण चेंडू हा सरळ नॉन स्ट्रायकीच्या ज्या एष्ट्या आहेत, स्टंप आहेत त्यावर जाऊन आदळलेला आहे. एक धावाली धावसंख्या आता 5 या आकड्यावरती. 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेले आहेत 4. आपण पाहतोय स्टॅमिन झालाय. झेलची संधी. झेल पकडलाय. आणखीन एक फलंदाज बाद झालाय. नागेश जाधव याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. दुसरा गडी तंबूच्या आश्रयाला.
विक्रम येतो न्यू बॅटर. विक्रम माळी. विक्रमचा यावेळेस पण जो फटका होता बॅटचा एज लागलं होतं. चेंडूला थोडंसं धरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता विक्रम याचा. फक्त एक सिंगल धाव मिळाली. या सिंगल धावाने धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 2 गडी इथे बाद झालेले आहेत. सलामीची जोडी माघारी परतलेली आहे. नागेश आणि धीरज. आता खेळपट्टीवरती आपण पाहणार आहोत धनेश जाधव आणि विक्रम माळी याला. पुन्हा एकदा सूचना असेल बेलगडी संघाला आणि शिलोत्तर संघाला आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. जे आपल्या काही फॉर्मॅलिटीज असतील त्या आपण पूर्ण करायच्या आहेत. बेलकडी संघ आणि शिलोत्तर संघ आपणास विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि जे आपले काही प्रवेश शुल्क असेल ते आपण जमा करायचं आहे. ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहे. संघनायक किंवा संघाचा प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मनीष. मनीष कोल्हेकर दुसरा षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि पहिला चेंडू हा डॉट टाकलाय. पहिला चेंडू हा निर्धाव येथे हाताळला गेलाय. डॉट बॉलने सुरुवात झालेली आहे या षटकाला. धावसंख्या आपण पाहतोय 6. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स षष्टगरपाडा आयोजित गावदेवी चषक 2026 चा हा पहिला दिवस. ते पाहतो आपण शॉर्ट ऑफ लेंथ हाताळली गेली होती. मात्र शॉर्ट ऑफ लेंथ थोडीशी उसळी घेणारी आपल्याला पाहायला मिळाली. बॉम्ब्स जास्त होता या चेंडूमध्ये आणि आपण पाहतोय 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे आता दिला गेलाय. ट्रॅकर पुन्हा एकदा कनेक्शन थोडं चांगलं नव्हतं. मात्र एक धाव इथे कंप्लीट केली जाईल. एका धाव्याने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इकडनं गावदेवी स्पोर्ट्स खोलंडे संघाला तर चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. अवले स्लॉट मध्ये चेंडू होता. खूप चांगला स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल करतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट षटकार. इथे कट करण्याचा प्रयत्न बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. षटकार लागल्यानंतर एक चांगला कमबॅक करणारा चेंडू इथे टाकलाय मनीष कोल्हेकर यांनी. डॉट बॉलची संख्या झालेली आहे. बॉल टाकून झालेले 5. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. धावसंख्या 13. इथे पाहतो आपण षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलं इथे म्हणजे दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 13. अजूनही पाहतोय शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. पाहूया 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे हा संघ.
टॉस जिंकल्यानंतर शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कमीत कमी धावांवरती रोखण्याचं काम ते आतापर्यंत केलेलं आहे. श्रीमुंडाई स्पोर्ट्स काजूपाडा संघाने पहिले षटक गणेश तारवेने हाताळलं. 6 धावा खर्च केल्या. त्यानंतर मनीष कोलेकर यांनी 7 धावा खर्च केल्यात आणि आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय उमेश उमेश तारवी. तर या षटकामध्ये आक्रमक व्हावं लागेल. आक्रमक खेळावी लागणार आहे. इथे पाहतोय थोडासा दूर चेंडू ठेवला होता शरीरापासून. चेंडूला दूर ठेवला गेला होता. छेडछाड करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट झाली आणि आता धनिश हा स्ट्राईक वरती येताना दिसतोय आपल्याला. धनिश याच्या बॅट मधून एक षटकार आलेला आहे. बघूया धनिश आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातोय. सध्या तरी स्कोर कार्ड थांबलेला दिसतोय आपल्याला. स्लोअर वन कमी गतीचा चेंडू इथे टाकला गेलाय. फसलाय त्यावेळेस धनिश. व्हेरिएशन पूर्ण बॉलिंग या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. उमेश तारवीकडनं चतुर चालाक गोलंदाज पाहतोय आपण. हा ट्रॅकर होता यावेळेस. कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. मात्र शतरक्षण हे खराब झालंय. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलाय. चौकार. ते चौकार आलाय. चौकारांना धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. 18 रन्स ऑन द बोर्ड. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू इथे टाकलेला आहे. गोलंदाज उमेश तारवी आणि एक चतुर चालाक गोलंदाज पाहतोय आपण. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन इथे करण्यात तो यशस्वी झालेला आहे. हा ट्रॅकर कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. मात्र फिल्डिंग ही खराब झालाय. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत दणदणीत चौकार. 4. हे आतापर्यंत 2 चौकार आलेत. कॉन्फिडंट फटके खेळलेले नाही आहेत. मात्र ज्या प्रकारे शतरक्षण राहिलेलं आहे काजूवाडा संघाचं खराब. 22 धावा धावफलकावरती लागलेत. फुलटॉस बॉल आहे. गॅप मध्ये हा बॉल खेळून काढलाय. हा चेंडू सरळ निघून गेलाय. 6 धावांकरता षटकार येतोय शेवटच्या बॉल वरती. या षटकारांना धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 28. 29 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 18 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 29 धावा या आता बनवाव्या लागणार आहेत.
पहिली 2 षटकं खूप चांगली पडली होती. आपण पाहतोय काजूपाडा संघाची मात्र शेवटचं षटक क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि बॉलिंग देखील थोडीशी खराब झाली म्हणावी लागेल उमेश तारवीकडनं. तब्बल 15 धावा त्याने खर्च केल्या शेवटच्या त्या षटकात. पहिला बॉल फोर्स करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक होता तिकडे मात्र त्याच्या डोक्याच्या वरन हा चेंडू निघून जातोय सरळ 6 धावांकरता करता बिग शॉट येतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार इथे ठोकला गेला. या षटकाराने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. श्री गणेश झाला या 6 धाब्याने. गणेश तारवी अप्राईचा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटचा एज लागलाय. एक सिंगल धाव इथे मिळेल. या सिंगल धाव्याने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती 7 रन्स ऑन दी बोर्ड. 7 धावा या धावफलकावरती लागलेल्या जात आहेत. आपण पाहतोय 29 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. आपण जर बघितलं टार्गेट तेवढं मोठं नाहीये. मात्र बॉलिंग जो अटॅक आहे खोलांडे संघाने तो खूप चांगला आहे. मात्र सध्या तरी पहिल्या 2 बॉलवरती 7 धावा आलेल्या आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 22 धाबींची आवश्यकता असणार आहे. ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल तेवढा चांगला संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो निर्धाव बॅट अगोदरच फिरली होती यावेळेस तेजस याची तेच कारण बॅट अँड बॉल चांगला संपर्क होऊ शकलेला नाहीये. चेंडू तो निर्धाव डॉट बॉल ची सांगता झालेली आहे. मॅच जिंकण्याकरता अजूनही 22 धाबींची आवश्यकता आहे. व्हाईट बॉल व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. उचली घेणारा चेंडू होता. भरपूर उचली घेऊन चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन ट्रॅव्हल झालेला आहे. उलटा चेंडू कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. एकच धाव मिळणार आहे. जास्त काय मिळणार नाहीये. या एका धावेने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती 9 रन्स 9 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेले आहेत 4. ऑन साईडला खूप चांगला प्रहार इथे पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिकडे धीरज शेलार मिसफिल्ड झाली. खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून जातोय. हा येतोय चौकार 4. इथे पाहायला मिळाली. धीरज शेलार करणं फुलटा चेंडू पुन्हा एकदा धीरजच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण झालंय. धीरज शेलार करणं 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे पाहायला मिळाली. धावसंख्या 15 धावा 15 रन्स ऑन दी बोर्ड. 15 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इकडे आता मॅच जिंकण्याकरता 14 धावेंची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता अजूनही 14 धावा बनवायच्या आहेत. चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. जास्त टीम मीटिंग करू नका. 12 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 14 धावेंची आवश्यकता.
नितेश येतोय. नितेश लाखन ऑन साईटला हा फटका ते किल्ला गेलाय. क्षेत्ररक्षक नागेश आहे तिकडे. थोडासा फंबल होताना दिसलाय आणि इथे पण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय आता सोपवला गेलाय. गणेश तारवी येथे अडचणीमध्ये सापडताना दिसलाय आपल्याला. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. फलंदाज बाद असेल. विकेट. भरपूर मागे राहिला होता. गणेश तारवी हा फलंदाज धावचीत झालेला आहे. पहिल्याच बॉलवर ते पण पाहतोय एक फलंदाज बाद झालेला आहे दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये. इकडनं आता जर कोलंडे संघाला जर मॅच जिंकायची असेल तर विकेट्स हे त्यांना घ्यावे लागतील. विकेट्स आणि डॉट बॉल येणं फार गरजेचं आहे. इथे पाहतो आपण बॅटच्या आतली कडा आणि पाहतो आपण हा चेंडू निर्धाव आलेला आहे. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. धावसंख्या आता स्थिरावली गेलेली आहे ती म्हणजे 16 या आकड्यावरती. मॅच जिंकण्याकरता अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. 13 धावा इकडनं मॅच जिंकण्यासाठी अजूनही बनवाव्या लागतील. इकडं आता कमबॅक करावा लागणार आहे गोलंदाज नितेश लाखन या गोलंदाजाला. सध्या तरी आपण पाहतोय नव्याने आलेला फलंदाज मनीष नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक वरती पाहतो आपण तेजस तारवियाला. इथे आपण पाहतोय तेजस याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. तर आपण इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे जाऊया आणि पाहूया निर्णय का आहे या बॉलचा. फोर डिलिव्हरी असेल. फोर डिलिव्हरी. दुसरा गडी इथे बाद झालेला आहे. या षटकात आता नितेश लाखन यांनी कमबॅक करण्यास सुरुवात केलेली आहे. पहिल्या बॉलवरती गणेश तारवी हा धावचीत झाला. त्यानंतर एक डॉट बॉल आला आणि त्या डॉट बॉलचा प्रेशर तेजस तारवीवरती जाणवला आणि दुसऱ्या बॉलवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला मात्र झेलचित तो देखील झालेला आहे. आणि आता नव्याने फलंदाज इन झालाय तो म्हणजे परशुराम. परशुराम भादाळे हा न्यू बॅटर इन झालेला आहे. मॅच जिंकण्याकरता अजूनही 13 धाब्यांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 13 धाबा. मॅच शिकण आता थोडासा बनताना दिसतोय. सोळा धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. मॅच जिंकण्याकरता अजूनही 13 धाब्यांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 13 धावा. आता मॅच इकडे थोडासा गरम होताना दिसतोय. हाय व्होल्टेज होताना दिसतोय कारण आता अडचणी इथे आता वाढल्या जात आहेत दोन्ही संघाच्या.
नितेश लाखनेने आता मॅच बनवलाय. इथे पाहतो आपण लिडिंग एज चेंडूमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल पकडलाय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. परशुराम आले, परशुराम गेले, फलंदाज बाद. चेंडू इथे देखील चेंडू आता निर्धावेताना दिसतोय. निर्णायक षटक नितेश लाखन याचा डॉट बॉल इथे येताना दिसतोय. उमेश तारवी हा नव्याने बॅटर आलाय. बघा ज्या प्रकारे सुरुवात झाली होती, पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा आल्या होत्या. 12 चेंडूमध्ये फक्त 14 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती विकेट आली आणि विकेट आल्यानंतर पूर्णपणे चित्र पलटलेलं आहे. हा प्रकार फुल करण्याचा प्रयत्न, झेलची संधी, नागेश जाधव चेंडूच्या खाली. आणखीन एक विकेट, चौथा गडी या ओव्हर मध्ये बाद झालेला आहे. नितेश लाखण्याचं हे जे षटक आहे हे निर्णायक ठरलेलं आहे. मॅच पूर्णपणे टर्न झालाय. या ओव्हर मध्ये गुच्छाने विकेट घेतलेत. 3 विकेट्स आणि 1 धाव इथे खर्च केलाय नितेश लाखन याने. एक फलंदाज धावचीत झालाय, म्हणजे 4 फलंदाज या ओव्हर मध्ये बाद झालेले आहेत. आता 6 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 13 धावा. सहा चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता आता 13 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 13 धावा. आणि आता पाहतोय मनीष कोल्हेकर हा स्ट्राईक वरती असणार आहे. त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती. पहिला बॉल इथे विकेट किपरने सोडलेला आहे. इथे बघा भरपूर मोठी चूक झाली. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. खराब शतरक्षण, लेझी क्रिकेट. बघा यष्ट्यांच्या मागे जो शतरक्षक आहे त्याने चेंडूला घरपोच करण्याचा प्रयत्न केला होता. तिकडे विकेट किपरच्या हातामध्ये जर चेंडू जर दिला असता कदाचित विकेट मिळाली असती आणि एकच धाव खर्च झाली असती. बघा ही झालेली चूक ही महागात ठरू शकते खोलांडे संघासाठी. आता 5 बॉल आणि 11 धावा. बघा इकडनं आता प्रत्येक चेंडूवरती या सामन्याचं चित्र हे पलटणार आहे. कारण पहिल्या दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती मॅच पूर्णपणे टर्न झाला गणेश तारवीच्या त्या विकेटवरती. इथे पहिल्या बॉलवरती संधी मिळालाय आणि इकडनं मॅच टर्न होऊ शकतो. यस, मॅच टर्न होताना दिसतोय. मनीषने ठोकलाय षटकार, 6 धावा.
वरती एक धाव होती, त्या बॉलवरती 2 धावा इथे खर्च केल्या गेल्या आणि त्या 2 धावा इथे नक्कीच अडचणीमध्ये घेऊन गेल्या. मॅच पूर्णपणे तिकडे टर्न झाला. मनीष स्ट्राईक वरती आला आणि मनीष याने हा सामना फिनिश केलाय. सन्माननीय अर्जुनजी भोईर यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम अर्जुनजी भोईर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नक्कीच मॅच खूप रोमांचक होताना पाहायला मिळाला आपल्याला. ज्या प्रकारे यशवंतच्या मागे पहिल्या बॉलवरती संधी मिळाली, बघा त्या